नांदेड़ मनपा में कर्मचारियों ने अपनी मांगों को लेकर काम बंद आंदोलन शुरू कर दिया है। यह आंदोलन न केवल प्रशासन के लिए चुनौती बन गया है, बल्कि इससे मनपा के स्थायी और अस्थायी कर्मचारियों के बीच भेदभाव का मुद्दा भी गर्मा गया है। नांदेड़ मनपा कर्मचारी सेवानिवृत्त और दिवंगत कर्मचारियों के सेवा संबंधी लाभों के साथ 56 महीनों के बकाया महंगाई भत्ते और नासिक मनपा की तर्ज पर सानुग्रह अनुदान की मांग को लेकर 14 अक्टूबर से चरणबद्ध आंदोलन किया जा रहा है। कास्ट्राइब कर्मचारी संगठन के साथ मंगलवार को हुई प्रशासन की चर्चा विफल रही। कोई ठोस आश्वासन या कार्रवाई नहीं होने के कारण गुरुवार 16 अक्टूबर से कर्मचारियों ने काम बंद कर दिया और सुबह से शाम तक मनपा परिसर में बैठे रहे, लेकिन कोई भी प्रशासनिक अधिकारी उनसे बात करने नहीं आया। स्थायी अस्थायी कर्मियों की लगभग 15 मांगों के लिए यह आंदोलन किया जा रहा है। आवश्यक सेवाओं को छोड़कर अन्य सभी विभागों के कर्मचारी इस आंदोलन में शामिल है। ऐसी जानकारी कास्ट्राइब कर्मचारी यूनियन के अध्यक्ष साहेबराव ढगे ने MCN हिंदी न्यूज को दी। या ठिकाणी आम्ही प्रशासनाला 15 मागण्याचं निवेदन देण्यात आलं होतं आणि प्रशासनानं त्या निवेदनावर कुठल्याही प्रकारची कारवाई न करता तो पत्र तसंच ठेवलं होतं। त्यामुळं आम्ही प्रशासनाला याबाबत 3 दिवसाचं अल्टिमेटम दिलं होतं की आम्ही 14 तारखेला काम बंद आंदोलन करण्याचा आम्ही इशारा दिलेला होता, परंतु महापालिका प्रशासनानं या ठिकाणी फक्त एक कागद दिला आणि तुमच्या मागण्या मान्य करता येतील एवढंच त्यांनी हे केलं। अजूनपर्यंत त्या मागण्या मान्य न झाल्यामुळं आम्ही हा संप चालू ठेवलेला आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा आमचा संप चालूच राहील। आमची प्रशासनाला विनंती आहे की आमच्या कर्मचाऱ्याच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात आणि या ठिकाणी सर्व महानगरपालिकेचे क्षेत्रीय कार्यालयाचे बिल कलेक्टर कर्मचारी, मुख्य कार्यालयाचे कर्मचारी, जन्म मृत्यू विभाग आणि ऑल विभाग या ठिकाणी संपामध्ये आहेत आणि त्यांनी सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत। कंत्राटी कर्मचारी सुद्धा संपात सहभागी आहेत आणि आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला न्याय द्यावा। इस बीच मनपा प्रशासन ने सख्त रुख अपनाया है। अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम ने आंदोलन में शामिल सभी कर्मचारियों को नोटिस जारी करने और अस्थायी कर्मचारियों के शामिल होने पर उन्हें सीधे बर्खास्त करने की चेतावनी MCN हिंदी न्यूज के माध्यम से दी है। पहिली जी कामगार युनियनची जी संघटना आहे शिंगे यांची, त्यांचं मागून जुलैपासून त्यांच्या मागण्या होत्या बोनस बाबत आणि त्यांच्या काही जुन्या मागण्या, दुसऱ्या म्हणजे सुट्टीतल्या कामाचा मोबदला वगैरे आणि काही नवीन कंत्राटदार तो आला त्याच्या संदर्भात काही मागण्या होत्या। त्याच्यावर मागील 15 दिवसापासून चर्चा चालू होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा विषय होता तो बोनसचा। बोनससाठी 2022 मध्ये तत्कालीन आयुक्त, तत्कालीन महापौर, तत्कालीन सभापती यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करून त्यावेळेस बोनस दिला होता। त्या आधारेच 24ला त्यांच्या बोनसाची मागणी होती, 25ला पण होती आणि तो न मिळाल्यामुळं त्यांनी इंडस्ट्रियल कोर्टात दाद मागितली होती। ते इंडस्ट्रियल कोर्टानं इंटरिम रिलीफ दिला। त्यांची 2018 पासून बोनस द्यायची मागणी होती, तर कोर्टानं इंटरिम रिलीफ देऊन 2024ला ज्या 2022ला ज्या लोकांना दिला होता त्याच लोकांना त्यांच्या परिशिष्ट ए मध्ये जे काही लाव आहेत त्या लोकांना देण्याबाबत इंडस्ट्रियल कोर्टानं आदेश दिले होते। तर इंडस्ट्रियल कोर्टाचा अवमान होऊ नये या दृष्टिकोनातून प्रशासनानं त्यांचा 2024चा जो बोनस आहे तो प्रशासनानं मान्य केलेला आहे आणि त्यासोबत त्यांची दुसरी मागणी होती 2025ची, त्याबद्दल वेगळ्यानं कळवण्यात येईल किंवा कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन त्यावर राहील असं त्यांना कळवलं आहे आणि महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीची पण त्यांना जाणीव करून दिली। त्या आधारे त्यांनी अंडर प्रोटेस्ट 2024चा बोनस प्रत्येकी 10,000 महापालिकेने देण्याचं ठरवलं। त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं आणि उद्यापर्यंत आम्हाला मिळावं अशी त्यांची मागणी आहे आणि त्यानंतर उद्यापासून ते त्यांचं काम बंद आंदोलन होणार होतं ते त्यांनी बंद केलेले आहे आणि महापालिकेला सहकार्य केलेले आहे। हा बोनस महापालिका देणार आहे का ठेकेदारातून? सध्या महापालिका देणार आहे आणि भविष्यात जे काही कोर्टाचा निर्णय असेल त्यानुसार योग्य तो निर्णय घेण्यात येईल। कास्ट्राइब संघटना सोमवारपासून त्यांनी पत्र दिलेलं आहे, त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत। त्याच्यात
सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, कार्यरत कर्मचारी आहेत आणि मयत कर्मचारी आहेत आणि कंत्राटी कर्मचारी आहेत. सगळ्यांचं त्यांच्यात हे होतं. त्यांच्या मागण्या वेगवेगळ्या 7व्या वेतन आयोगाचा फरक मिळावा, नवीनच त्यांची मागणी म्हणजे सानुग्रह अनुदान मिळावं आणि DAचं हे मिळावं. आता 7व्या वेतन आयोगाचा डिफरन्स तर नागरिक सगळे कर्मचारी जे ते कोर्टात गेले होते, कोर्टाच्या आदेशानं कमिशनर साहेबांनी कमिटी स्थापन केली. कमिटी स्थापन करून महापालिकेनं प्रशासकीय ठराव करून घेतला. त्यानुसार कारवाई चालू आहे 7व्या वेतन आयोगाची. त्याच्यामुळे 7व्या वेतन आयोगाचा कुठला असा मुद्दा नसावा. जी आदेश पारित झालेले आहेत आणि हायकोर्टाने जे आदेश दिले त्यानुसार कारवाई सुरू आहे 7व्या वेतन आयोगाची. दुसरा राहिला विषय सानुग्रह अनुदान. त्यांची मागणी आहे की सानुग्रह अनुदान नाशिक महापालिकेने दिली त्या धर्तीवर ते देण्याचं त्यांची मागणी आहे. परंतु सानुग्रह अनुदान देण्याबद्दल शासनाचं काय धोरण आहे किंवा लिगल डिपार्टमेंटचं काय धोरण याच्याबद्दल माहिती घेऊन त्यांच्यासोबत उद्या चर्चा केली जाईल आणि त्याच्यावर सोडवा मागणी केली जाईल. त्यांची दुसरी मागणी आहे की DAची त्यांना दिली मागणी आहे DA न दिल्याबद्दल. आता DA मागणी न दिल्यामुळं आता सध्या दिवाळी आहे. आताच कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आपण बोनस दिलेला आहे, सर्वांचा पगार केलेला आहे. दुसरं पुन्हा तुमचं दिवाळी सण म्हणून आपण अग्रिम देतो ते देण्यात आलेले आहे आणि काही देखभाल दुरुस्तीचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना देयक देणं बाकी आहे. त्यांचं दिल्यानंतर जर निधी उपलब्ध राहिला तर त्यांना DAचा मात्र 100% महापालिका प्रयत्न करेल. महापालिकेनं त्यांना नोटीस दिलेली आहे की तुम्ही महापालिकेची संप करून म्हणजे महापालिकेची एक प्रकारची बदनामीच आहे, सगळं पगार व्यवस्थित आहे, सगळं आहे आणि महापालिकेचं कामकाज थांबलेलं आहे अशी नोटीस दिलेली आहे. त्याच्यावर काय उत्तर येते यानुसार महापालिका प्रशासन त्याच्यावर कारवाई करेल. माझ्या माहितीप्रमाणे 100 कर्मचारी अंदाजे या असतील. सगळ्यांना नोटीस देणार? हो, जे संपाद विभागाचा अहवाल आलेला आहे, विभागाच्या अहवालानुसार जे लोक संपाद कर्मचारी आहेत त्यांना आम्ही नोटीस देणार आणि जर कंत्राटी कोणी कर्मचारी असाल तर त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश आम्ही काढू. वहीं दूसरी ओर एक बड़ा घटनाक्रम हुआ। अस्थायी सफाई कर्मियों की मांग के लिए कामगार कर्मचारी यूनियन ने कॉमरेड गणेश शिंगे के नेतृत्व में शुक्रवार 17 अक्टूबर से काम बंद करने की चेतावनी दी थी। ये चेतावनी मिलते ही मनपा प्रशासन ने तुरंत अपने खुद के फंड से इन सभी सफाई कर्मचारियों को दिवाली बोनस देने का फैसला किया। इस घोषणा के बाद यूनियन ने 17 अक्टूबर से होने वाला अपना आंदोलन वापस ले लिया है। ऐसी जानकारी कॉमरेड गणेश शिंगे ने MCN हिंदी न्यूज को दी। नांदेड वगळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या वतीनं महानगरपालिकेतील कायम स्वच्छता कर्मचारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावे म्हणून गेल्या 2000 एप्रिल पासून माननीय आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे संघटनेच्या वतीने संवेदनशील मार्गाने निवेदन देऊन मागणी मागण्यात आली होती। त्यावर माननीय उपायुक्त मॅडम यांच्याकडे आणि माननीय अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम साहेब यांच्याकडे 2 बैठका झाल्या। त्या दोन्ही बैठकीमध्ये कर्मचाऱ्याच्या मागण्यावर सकारात्मक चर्चा झाली, परंतु त्या झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने अंमलबजावणी झाली नाही। म्हणून कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनससह इतर मागण्या आणि कायम स्वच्छता कर्मचाऱ्यांना 2016 पासून 2021 पर्यंत सुट्टीमध्ये केलेल्या कामाचा मोबदला देण्याच्या बाबतीमध्ये आमची आग्रही मागणी होती। त्यावर माननीय आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे साहेबांनी आज आमचं द्वारसभा आणि उद्याच्या तारखेमध्ये काम बंद आंदोलनाची भूमिका होती। तर माननीय आयुक्त साहेबांनी महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या बोनसच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत 70,30,000 रुपये उद्याच्या तारखेमध्ये 17 तारखेला कंत्राटी कामगारांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याचं आम्हाला ठोस आश्वासन दिलं। त्यामुळे 17 तारखेपासूनचं महापालिका कामगार कर्मचारी युनियनचं स्वच्छतेचं काम बंद करण्याची भूमिका आमची रद्द झालेली आहे। आमचं काम उद्यापासून सुरू आहे। आजची गेट सभेमध्ये प्रचंड प्रमाणात कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला आणि महानगरपालिका व्यवस्थापनाने कंत्राटी कर्मचारी आणि कायम स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रति सहानुभूती ठेवून आम्हाला जे काही देण दिलेली आहे त्याबद्दल संघटनेच्या वतीनं माननीय आयुक्त साहेबांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करू। दौरान प्रशासन के इस दोहरे रवैये पर मनपा गलियारों में जबरदस्त चर्चा है। एक तरफ अस्थायी सफाई कर्मचारियों को बोनस मिला है तो दूसरी तरफ मनपा के स्थायी कर्मचारी अपनी 56 महीने की बकाया राशि और लाभों के लिए आंदोलन कर रहे हैं। ठेकेदार के अस्थायी कर्मचारी घी दूध खा रहे हैं जबकि मनपा के स्थायी कर्मचारी भूखे हैं। ऐसी चर्चाओं ने नांदेड़ में जोर पकड़ लिया है। कर्मचारियों का कहना है कि प्रशासन स्थायी कर्मचारियों के प्रति उदासीन है जबकि
ठेकेदार के कर्मचारियों को खुश करने के लिए अपने खजाने से बोनस दे रहा है।